नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 313 ते ओवी 321च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत म्हणतात, तरी आता साधारण आणि चांगू, ऐसा कैसेनी कल्पावा विभागू, वाया आपुलियेची मती वंगू, भेदाचा लावावा. अर्थात भगवंत म्हणतात, माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी आता साधारण आणि चांगू, एक माझं रूप साधारण आहे तर एक उत्तम आहे, अशी कल्पना करून भेदभाव का करावा. आणि असा भेदभाव करून उगीचच वाया आपुलेची मती वंगू, भेदाचा लावावा. आणि उगीचच अशी कल्पना करून आपल्या बुद्धीला भेदाचा, वंगू म्हणजे डाग कशाला लावायचा. एरवी तरी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधूनी अर्धे करावे. हा गा वायुसी काय, डावे उजवे अंग आहे. भगवंत म्हणतात, माझं स्वरूप हे परिपूर्ण आहे. आणि हे परिपूर्ण कसं आहे तर एकदा का तूप तयार झाल्यावर ते घुसळावं लागतं का. अहो, ताक घुसळल्यावर लोणी येतं, लोणी कढवल्यावर तूप होतं. त्या तुपाला कधी परत घुसळावं लागत नाही. त्याचबरोबर अमृत का रांधूनी अर्धे करावे. अमृत त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी परिपूर्णच आहे. ते रांधून म्हणजे एक प्रकारे शिजवून ते अर्ध करावं लागतं का. म्हणजे जणू काही दूध आटवल्यावर दुधाची जशी बासुंदी होते किंवा रबडी होते तसं अमृताचं करावं लागत नाही, ते पूर्णच आहे. हा गा वायुसी काय, डावे उजवे अंग आहे. वायूला ही त्याची डावी बाजू, ही उजवी बाजू, असं काही त्याला अंग आहे का, शरीर आहे का, की त्याचे भाग करून त्याप्रमाणे डावा अंग उजवा अंग असं म्हणता येईल. थोडक्यात भगवंताचं ही स्वरूप तसंच आहे, परिपूर्ण आहे. पै सूर्यबिंबासी पोट पाठी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी माझ्या स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही. अहो, एवढंच काय तर सूर्यबिंबाच्या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर सूर्याचं पोट, सूर्याची पाठ अशी आपल्याला कुठे दृष्टी वळवता येईल का. त्याचप्रमाणे माझं रूप बघायला गेल्यावर त्या ठिकाणी सामान्य आणि विशेष असं काहीच नाही. जे आहे ते परिपूर्ण आहे. आणि सीनाना इही विभूती, मज अपाराते मविसील किती, म्हणोनी किंबहुना सुभद्रापती, असो हे जाणणे. शेवटी भगवंत म्हणतात, सिनाना, अरे इतक्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या विभूती आहेत, त्याची मोजदातच नाही. त्याची तू किती मोजदात करशील. म्हणून हे सुभद्रापती, हे अर्जुना, आता हे विभूतीबद्दल जाणणं खूप झालं. आता पै माझेनी एके अंशे, हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडुनी, सरिसे साम्ये भज. म्हणूनच तुला सांगतो की अरे, माझ्या केवळ एका अंशाने हे संपूर्ण जगत व्यापलेलं आहे. त्यामुळेच मनातल्या सर्व भेदभावांचा त्याग कर आणि एक समदृष्टीच ठेव की सगळीकडे मीच आहे. ऐसे विबुध वन वसंते, तेणे विरक्ताचेनी एकांते, बोलिले जेथ श्रीमंते, श्री कृष्ण देवे. ज्ञानोबाराय म्हणतात, वनाला वसंत ऋतू ज्याप्रमाणे प्रसन्न करतो त्या ठिकाणी हे वन कुठलं आहे तर ज्ञानी. ज्ञानी वृक्षांचा बाग बगीचा आहे, ज्ञानी वृक्षांचं वन आहे. त्या वनाला प्रसन्न करणारा वसंत ऋतू कोण तर साक्षात श्रीकृष्ण. ते श्रीकृष्ण कसे तर श्रीमंते आणि
विरक्तांचेनी एकांते. म्हणजे काय तर अत्यंत श्रीमंत अर्थात षडगुणैश्वर्य संपन्न आणि विरक्त पुरुष, विरक्त साधक ज्यांचा आश्रय करून राहतात ते श्रीकृष्ण भगवान असं म्हणाले. त्यांचं स्वरूप या वसंत ऋतूप्रमाणेच आहे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी, येतुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही, जे भेदू एक आणि आम्ही सांडावा की. आता या ठिकाणी अर्जुनाने आपला एक विचार व्यक्त केला, अत्यंत धाडसी विचार आहे. अर्जुन म्हणतात भगवंतांना की हे भगवंता, आम्ही मनातला भेद टाकून द्यावा असं जे तुम्ही म्हणताय, हा तुमचा जो विचार आहे तो विचार एवढा काही बरोबर आहे असं वाटत नाही. बघा अर्जुनाचं काय धाडस आहे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी, येतुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही. म्हणजे राभस्य म्हणजे जरा खटकणारच तुम्ही हे बोललात. ते काय, जे भेदू एक आणि आम्ही सांडावा की. आम्ही आमच्या मनातला भेद सांडून टाकावा. थोडक्यात अर्जुनाला असं म्हणायचं होतं की हे भगवंता, तुम्हाला असं बोलायची काही आवश्यकताच नाही. कारण हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परवते, केवी धसाळ म्हणो देवा तू ते, तरी अधिक हा बोलू. अर्जुन म्हणतो मी असं म्हणण्याचं कारण एकच आहे, कारण सूर्यनारायण उगवल्यावर जगाला आता तुम्ही अंधार दूर करा असं म्हणतात का हो? सूर्यनारायणाला असं म्हणण्याची आवश्यकताच राहत नाही, कारण सूर्यनारायण उगवल्यावरच अंधार कुठे नाहीसा झाला हे समजत नाही. म्हणून भगवंता, तुम्हाला तू मनातला भेद टाकून दे असं म्हणण्याची आवश्यकताच नाही. तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडल्यावर मनामध्ये भेद राहील का? म्हणून माझं असं म्हणणं जरा अविचार केल्यासारखं होईल, तरी अधिक हा बोलू असं वाटेल, असं अर्जुन अगदी प्रांजळपणे म्हणतो. पुढे अर्जुन म्हणतो, तुझे नावची एक कोणी वेळे, तुझे नावची एक कोणी वेळे, जयांची ये मुखासी का काना मिळे, जयांची ये मुखासी का काना मिळे, तयांची या हृदयाते सांडुनी पळे, भेदुजी साच. या ठिकाणी नामाचा गौरव केलाय, नामाचं सामर्थ्य सांगितलंय. अर्जुन म्हणतोय की अरे भगवंता, तुझं नाम जरी एक वेळ एखाद्याच्या मुखात येईल किंवा एखाद्याच्या कानावर पडलंच तर त्यामुळे सुद्धा हृदयातला भेद अर्थात अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो. हे भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. माऊली हो, ज्या ज्या क्षणी आपण सुद्धा भगवंताचं नाम घेतो किंवा आपल्याला आपल्या सद्गुरूंकडून प्राप्त झालेलं जे नाम आहे ते सबीज नाम घेतो, ते नाम आपल्या मुखात येतं किंवा कानावर पडतं, त्या क्षणीच आपल्या हृदयातला सुद्धा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होत असतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.